बिनपटाची चौकट. लेखिका इंदुमती जोंधळे. अभिवाचक अर्चना थोरात. अण्णांना सतत प्रवास करावा लागे. ही दगदग त्यांना सहन होत नसे. 10-15 दिवस प्रवास करून आले की 15 दिवस तरी डॉक्टर त्यांना आराम करायला सांगत. डॉक्टरांचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागे. एकदा मे मध्ये त्यांनी मला पुण्याला नेलं. तिथं सत्यनारायण गोयंका यांचं मनःशांतीचं विपश्यना शिबिर होतं. अण्णांनी आयुष्यभर स्वतःच्या प्रकृतीवर, शरीरावर अनेक प्रयोग केले. उरळीच्या निसर्गोपचार केंद्रात कधी जायचं तर कधी नागपूर जवळच्या दाभ्याच्या होमिओपॅथी केंद्रात. तिथं देतील तशी औषधं घ्यावीत, व्यायाम, प्राणायाम, आसनं करावीत. कधी कडधान्यच खाऊन राहावं तर कधी नुसती फळच खावीत. यावेळी त्यांनी मनावर प्रयोग करायचा निश्चय केला होता. मनात आलं, कुणी सुचवलं आणि ते पुरेपूर पटलं की अण्णा ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय राहत नसत. असंच त्यांना मनःशांतीबद्दल कुणीतरी सांगितलं. अण्णा मला तिथं घेऊन गेले. आमच्याबरोबर अकोल्याहून सदानंदभाई, मीरा मावशीही या शिबिरात सामील झाले होते. अण्णांनी मला विचारलं, इथं 10 दिवसांचं मनःशांती शिबिर आहे. तूही आमच्याबरोबर हा नवा अनुभव घेऊन बघ. पाहू कुणाला किती मनःशांती मिळते ती. एका मोठ्या कॉलेजात हे शिबिर होतं. 1500 स्त्री पुरुष सामील झाले होते. त्यात परदेशी स्त्री पुरुष सुद्धा होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती धर्माची मंडळी आली होती. बहुतेक वयस्कर म्हणजे 30च्या पुढचेच लोक होते. मला आठवतं त्याप्रमाणे मी आणि एक परदेशी जोडपं एवढेच वयानं लहान होतो. स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या खोल्या होत्या, पण जे एका घरातून आलेले होते ते त्यांच्या सोयीनं एकत्र राहत होते. अण्णा, भाई, मीरा मावशी आणि मी एका खोलीत होतो. पहाटे 4ला पहिली घंटा झाली. फटाफट तोंड धुवून सर्वजण एका मोठ्या प्रशस्त सभागृहात जमा झालो. जो तो दिलेल्या आसनावर बसला. सत्यनारायण गोयंकाजी सर्वांच्या समोर एका उंच आसनावर बसलेले होते. बाजूला उदबत्त्या लावलेल्या होत्या. वातावरण सुगंधमय झालेलं होतं. गोयंकाजींनी डोळे मिटून मोठ्यानं दीर्घ ओम असं म्हटलं. त्यांच्या पाठोपाठ सर्व ध्यानस्थ शिबिरार्थींनीही दीर्घ ओम म्हटलं. प्रत्येकाचे आवाज वेगळे, म्हणण्याची पद्धत वेगळी. त्यामुळे सभागृहात फक्त ओमचेच आवाज घुमू लागले. त्यानंतर ओम मंगलम भवतु, ओम सब्ब मंगल भवतु असं 4-5 वेळा गोयंकाजी म्हणाले. त्यांचा आवाज त्या सभागृहात मंगल भवतुनी निनादू लागला. बाकी सगळेजण डोळे मिटून ध्यानस्थ बसले. हालचाल नाही की इकडे तिकडे पाहणं नाही. समोरून येणाऱ्या सूचना फक्त ऐकायच्या. कान तेवढे उघडे ठेवायचे. बाकी सर्वांना बसण्यास जसं सोयीचं होईल तसं बसायचं. कोणी पद्मासन घालून, कोणी साधी मांडी घालून, तर कोणी उपडी मांडी घालून. शरीर एकदम सैल सोडायचं. मन निर्विकार करण्याचा हा प्रयत्न होता. सर्वांनी आपापल्या अंतर्बाह्य व्यापातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता. अगदी टेन्शन मुक्त होऊन परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वजण इथं जमलेले आहात. तो सर्वांना दिसणार आहे. तुमच्या स्वतःतच तर कधी तुमच्या समोर
तुम्हाला तुमचा भगवान दिसणार आहे. त्यासाठी मन निकरानं एकाग्र करण्याची फार आवश्यकता आहे. मग हे मन एकाग्र होणार कसं? सर्वांनी अंतर्मनानं आपापल्या शरीराकडे पाहायचं. म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून नजर स्थिर करत डोक्यापर्यंत न्यायची. तुम्हाला सोयीचा होईल त्या पायाचा अंगठा तुम्ही घ्या आणि चला वर वर, अगदी सावकाश. दोन्ही बाजू अंतःचक्षूंनी पाहून झाल्या की मस्तकावरून कपाळावर या. बरोबर कपाळाच्या मध्यमभागी चित्त स्थिर करा. पहा, पुन्हा पुन्हा पहा. त्या केंद्रस्थानी मन एकाग्र केल्यास तुमची तुम्हालाच स्वयंप्रकाशाची प्राप्ती होईल. ही प्राप्ती लगेचच होईल असं नाही. कुणाला 2 दिवस लागतील, कुणाला 10 दिवस लागतील, कदाचित महिनाही लागेल, पण निश्चितच हा स्वयंप्रकाश दिसल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया घडत असताना अनेक जणांना अनेक प्रकारचे त्रास होतील, विशेषतः मानसिक त्रास. पण त्यावर तुम्हाला मात करून ही सिद्धी प्राप्त करायची आहे. त्यामुळे तुम्ही अजिंक्य ठरणार आहात. तुम्ही या 10 दिवसात तुमच्या सर्व व्यापापासून मुक्त आहात. फक्त एक साधक म्हणून इथं आलेला आहात. मनःशांती तुम्हाला साध्य करायची आहे, जी कुठेही बाहेर इतरत्र तुम्हाला मिळणार नाही. ती इथंच तुम्ही स्वतःच तुमच्यातून मिळवणार आहात. आणि एकदा का तुम्ही निर्विकार झालात की आपोआप तुम्हाला गौतम बुद्धासारखी ज्ञानप्राप्ती झाल्याची प्रचिती येईल. तुम्हाला तुमच्या मस्तक केंद्रस्थानी ज्या क्षणी अंतःचक्षूंना लख्ख प्रकाश दिसेल, त्या क्षणी तुम्हाला दिव्यत्वाची जाणीव होईल. तुम्ही सर्वार्थाने अजिंक्य ठराल. तुमच्या षड्रिपूंवर तुम्ही विजय मिळवलेला असेल. तुमचं शरीर तुम्हाला फुलासारखं हलकं फुलकं सुगंधमय वाटू लागेल. तुम्ही या माया मोहापासून स्वतःला पूर्णतः वेगळं ठेवू लागाल. शरीरानं बरेचसे स्थूल असलेले, भगवी वस्त्र परिधान केलेले सत्यनारायण गोयंकाजी स्वतः साधक बनून समोरच्या साधकांशी पहिली 5-10 मिनिटे या आशया संबंधात बोलत. त्यानंतर काही वेळातच स्तब्ध शांतता निर्माण होई. 1-1.5 तासानंतर पुन्हा घंटा होई. साधक समाधीतून उठत स्नान अल्पोपहार वगैरे करून बरोबर 9 वाजता पुन्हा त्या समाधीस्थळी जाऊन समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करीत. माझे तर पहिले 2 दिवस पूर्ण वाया गेले. मांडी घालून डोळे मिटून बसले. गोयंकाजींचं बोलणं ऐकेपर्यंत जागं राहायचं. थोड्या वेळानं झोप लागून जायची. सगळीकडे नीरव शांतता असायची. झोप इतकी गाढ लागायची की झोपेतच मानेला झटकन हिसका बसल्यावरच जाग यायची. इकडे तिकडे पाहून घ्यायचे, आपल्याला कोणी पाहत तर नाही ना. पण बहुतेक जण डोळे मिटून समाधीस्थ होण्याचा प्रयत्न करत असावेत. अण्णाही अगदी ताठ एकाच स्थितीत पद्मासन साधना करीत. मग मलाच का ते जमत नव्हतं कळत नाही. 3-4 दिवसानंतर मी विपश्यनेला सुरुवात केली. प्रथम डाव्या पायाच्या अंगठ्यापासून संपूर्ण डाव्या अंगाचे अवयव अंतःचक्षूनं पाहून मस्तकापर्यंत आणून ठेवले. मग उजवा पाय अंगठा करत करत मस्तकापर्यंत, मग त्याखाली कपाळ. बरोबर मध्यभागी मन एकाग्र केलं. पुन्हा पुन्हा ते स्थान केंद्रबिंदू मानून तिथंच पाहता
ते कुठल्या कुठं भरकटून जायचं. कधी कोल्हापूरच्या शाळेतल्या आठवणीत, तर कधी छात्रालयातल्या आठवणीत, कधी मैत्रिणींच्या गराड्यात, तर कधी काकांच्याकडे. त्या मनाला बांधून ठेवणं फारच कठीण काम होतं. गोयंकाजी अस्खलित इंग्रजीत, हिंदीत, तर काही वेळा गुजरातीत बोलत. त्यांच्या बोलण्यातही अवीट गोडवा होता. त्यांचं ते बोलणं नुसतं ऐकत राहावं असंच वाटायचं. संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण एकत्र येत असू. अण्णा सदानंद भाईंना एक एक अनुभव विचारत. अण्णाही सांगत. मीराताई आपल्या गप्प, काहीच बोलत नसत. पण मला ना गप्प राहता येईना, ना त्या विपश्यनेतून काही अनुभवता येईना. शेवटी अण्णांना म्हणालेच, अण्णा, तुम्हा दोघांसारखं किंवा अन्य साधकांसारखं मला काहीच कसं अनुभवता येत नाही. मी नुसतीच गप्प बसलेली असते. मन मात्र सगळी गावं भटकून येतं. मला तिथं 2-3 तास बसून राहणं फारच अवघड वाटतं. मी काय करू? खरं तर ही केवढी मोठी संधी होती मनाच्या एकाग्रतेसाठी. कळत होतं पण वळत नव्हतं. अस्वस्थ आणि फक्त अस्वस्थ. अण्णा एवढंच म्हणाले, जेव्हा मन एकाग्र होईल तेव्हा होईल. तू निदान एका जागी 1-2 तास नुसतं बसून राहण्याची तरी सवय कर. एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं. मला त्यांचं तसं बोलणं फारसं आवडलं नाही. पण त्यांचं म्हणणं खरंच होतं. अगोदर आपण न हलता डुलता, मांडी न बदलता नुसती स्थिर बसण्याची तरी सवय केली का? मनानंच उत्तर दिलं, नाही. आणि मग ठरवलं की आता काहीही हो, राहिलेल्या 5-6 दिवसात शरीराबरोबर मनाला असं आवळून बांधायचं की बस, काही साध्य हो वा न हो, मन आणि शरीर स्थिर होण्यास तेवढीच मदत होईल. ही एवढी मोठमोठी मंडळी इथं जमलीयेत, दूर दूरवरून आलीयेत. ती काय वेडी आहेत का? आपणच फार शहाणे लागून गेलो आहोत का? पागल आहेस तू? अरे, आपला धार्मिक इतिहास, एक एक व्यक्ती आठवून बघ. नामदेव लहान वयातच देवभक्त बनला. कुत्र्याच्या मागे धावत सुटला, हातात दुधाची वाटी घेऊन, नुसती भाकरी खाऊ नको म्हणून. विवेकानंद, तो तर निश्चयाचा महामेरू, अवघ्या जगासी उद्धारू. बापरे, मन आतल्या आत घाबरून गेलं. आपण तर या सर्व नरश्रेष्ठांसमोर यत्किंचित क्षुद्र प्राणी. मुंगीच्या अस्तित्वा एवढं तरी आपलं अस्तित्व असावं की. आणि मनातल्या मनातच स्वतःवर हसले. कीव आली स्वतःची. अरे मना, एवढी साधी गोष्टही तुला जमू नये. आणि दुसऱ्या दिवशी सर्वांबरोबर पहाटेच उठले. मुखमार्जन आटोपून समाधीस्थळी जाऊन बसले. मांडी घालून 1 तास झाला, 1.5 तास झाला. हलले नाही, डोळा उघडला नाही, इकडं तिकडं पाहिलं नाही. वाटलं शरीरावर मुंग्या चढल्यात, चावतायत, पण हल्लेच नाही. सत्यनारायणजी बोलू लागले. सर्व ऐकू येत होतं. कान पूर्णपणे उघडे होते. मन स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. शरीर स्तब्ध, स्थिर होतं. प्रार्थना संपली. ओम मंगलम भवतु. आणि सर्वजण उठू लागले. मला कुठे हलता येऊ लागलं? पायच हलेना. जड, जडच्या जड. संवेदनाच नाही. थोडीशी हालचाल. पुन्हा देह दगडासारखा वाटू लागला. मीराताई आल्या. काय झालं ग?
पायच हलेना. अंगठा दाब, चिमटा घे समोरच्या बोटाला. थांब थांब, मी दाबते थोडा वेळ. असं म्हणून त्यांनी डावा पाय खसकन ओढला, अंगठा दाबला. ठो ठो बोंबळणार. हात तोंडावर घेतलाच होता, मीराताईंनी तोंडावर हात ठेवला. माझं मलाच शरमल्यासारखं झालं. आपण प्रतिष्ठित मंडळीत आहोत हे मी त्या क्षणी पार विसरलेच होते. अशा सार्वजनिक स्थळी प्रतिष्ठितांमध्ये काही संकेत मर्यादा पाळूनच वागावं लागतं हे आता बरंच कळू लागलं होतं. तर माझ्या विपश्यना साधनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती ती शेवटचे 2-4 दिवस शिल्लक राहिल्यावर. हळूहळू शरीराबरोबर मनही एकाग्र होऊ लागलं. आत्मिक समाधान, आनंद मिळाला. एखाद्या ध्येय प्राप्तीसाठी सर्वस्व पणाला लावलं की यश हे आपल्या हाती असतंच हे तेव्हापासून मला उमगलं. गोष्ट तशी इतरांसाठी साधीच होती, पण स्वतःसाठी फार मोठं प्रश्नचिन्ह होतं. पण हा अनुभव पुढे मला अभ्यासाला व अन्य संकटसमयी कामाला आला. इथे परमेश्वर प्राप्ती नव्हतीच. स्वतःला ओळखू शकले तरी फार मोठी सिद्धी प्राप्त झाल्यासारखी होती. तिथून 10-12 दिवसानंतर बाहेर पडले तेव्हा हे माझं, ते माझं असं माझं पण, मी पण गळून गेलेलं असावं असं मला वाटतं. अगदी कसं छान हलकं फुलकं फुलासारखं वाटत होतं. बिनपटाची चौकट. लेखिका इंदुमती जोंधळे. अभिवाचक अर्चना थोरात.